नाहीये 500 ते 700 मुलांना नंतर बोलवलेलं आहे आणि सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आणि आम्हाला विनंती आहे की आपण सुरुवात आपण आपल्या विजयच्या प्रांगणात या ठिकाणी करत असतो आणि आपला हा जो उपक्रम या ठिकाणी आज संपन्न होणार आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सतत या ठिकाणी सरस्वती पूजन संपन्न होत आहे आणि आपल्याला या सर्व उपक्रमाचं वार्तांकन करण्यासाठी काही लोकतंत्राचे पत्रकार श्री श्रीकांत चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. ते आपला व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहेत. आपली मुलाखत सुद्धा या ठिकाणी ते घेणार आहेत. पालकवर्गांचं विद्यालयाच्या वतीने मनापासून स्वागत. या ठिकाणी लगेचच आपल्या या फूड स्टॉलचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सागरभाऊ लांडगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय श्री ज्ञानेश्वरजी तरस साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी दैनिक लोकतंत्रचे वार्ताहर श्री श्रीकांत चौधरी हे या ठिकाणी खास आपल्या रिपोर्टिंग वार्तांकन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गारगोटे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आणि श्री देशमुख सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो की सर्वप्रथमता आपण या ठिकाणी सरस्वती पूजन या ठिकाणी करावं. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागरभाऊ लांडगे, सचिव सन्माननीय श्री ज्ञानेश्वरजी तरस साहेब, त्याचबरोबर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गारगोटे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रथमतः उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया शांतता राखा. अगदी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या या खळबळीला सुरुवात होत आहे. या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे आणि या निमित्ताने मोठ्या संख्येने आपले पालकवर्ग उपस्थित आहेत. या सर्व पालकांचं मी विद्यालयाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि सर्व पालकांना विनंती आहे की प्रथमतः या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर आपल्याला सर्व पदार्थांचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी जी काही किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी वर्गामध्ये जाऊन त्या ठिकाणी खायचं आहे. जागा मोकळी केला जेणेकरून पालकांना आतमध्ये खाण्यासाठी जाता येईल. या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मुलांनी आणलेले आहेत आणि मुलांची ही काही नाविन्यता आहे, उपक्रमशीलता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. अतिशय नाविन्यपूर्ण असे पदार्थ
हा क्वालिटी क्वांटिटी एक नंबर का?